राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला जैन मित्र तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड आज आलोय परत सोलापूरच्या रस्त्यावरती हॉस्पिटल हब ज्याला म्हटलं जात आहे. सोलापूर महानगरपालिकेचं 2026चं इलेक्शन मतदान झालं. सोलापूरची आन बान शान आणि आमच्या कोल्हापूर या चाळीची प्रभाग 15ची आन बान शान श्रीदेवीताई जॉन अण्णा फुलारे यांना ओळख करून द्यायची काय गरज नाही, कारण यांच्या प्रत्येक कार्यामध्ये यांनी जे काम केलंय ह्या प्रत्येक कार्यामध्ये मित्रांनो मी त्यांच्या बरोबर होतो. आज त्यांना मनपूर्वक हृदयापासून अंतःकरणापासून ताई तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि येणारा जो काळ आहे आज अण्णा BJP मध्ये काँग्रेसमध्ये असताना सुद्धा यांचं कार्य मित्रांनो तुम्ही पाहिले, उत्तम कार्य अण्णा आणि ताई करत होते. असंच कार्य अण्णाचं आणि ताईचं जनमानसासाठी घडावं हीच मी सिद्धरामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. अण्णाला आणि ताईला ओळख करून देण्याची गरज नाही. हे बेस रूटला येऊन कार्य करणारे आणि दलित बांधव असू दे, वंचित असू दे, या सर्व बांधवाचे मोची समाज असू दे, मुस्लिम समाज असू दे, सर्वधर्मीय बांधवासाठी प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आज मित्रांनो तुमच्या समोर आहे. सर्व हे कोल्हापूर चाळीतील सर्वधर्मीय बांधव आणि सोलापुरातील सर्वधर्मीय बांधवांनी जो त्यांना हातभार लावला आणि त्यांना जे विजय केला त्याच्याबद्दल सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. असंच ताईचं आणि अण्णाचं काम एकत्र राहून जनमानसासाठी घडावं हीच मी सिद्धरामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. 1-2 शब्द अण्णा काय तर बोल. नमस्कार, मी जॉन फुलारे. गेल्या 10 वर्षे 2 टर्म नगरसेवक होत्या फुलारे मॅडम. आज 3रा टर्म त्यांचं चालू आहे. खरं तर या मतदार राजाने पुन्हा एकदा आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्या मतदारांचं मी मनापासून आभार मानतो. खरं तर गेल्या 10 वर्षापासून त्या नगरसेविका असताना तळागाळामध्ये सर्व धर्म, जात, धर्म, भेद सगळं विसरून लोकांची आम्ही कामं केले. त्या कामाचे पावती म्हणून आणि आज या ठिकाणी 3000च्या आसपास आम्ही या ठिकाणी लीडने निवडून आलो. हे फक्त हे जनतेचा आशीर्वाद आहे. आणि यापुढं येणाऱ्या दिवसामध्ये जे तटलेले कामं असतील, काय शाळेचे शिक्षणाचा प्रश्न असतील किंवा अनेक गोरगरिबांचे प्रश्न असतील, घरांचे प्रश्न असतील कोल्हापूर चाळीचे, त्या प्रश्न सातत्याने आधी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि असंच तुमचं प्रेम राहिलेलं आहे, यापुढे मी राहो. आणि पुन्हा एकदा मतदारांचा मी मनापासून आभार मानतो की पुन्हा एकदा आम्हाला तुम्ही निवडून दिला, त्याबद्दल मनापासून आभार. ताई काय सांगताल? जनमानसाला प्रचंड असं बहुमताने केवळ तुमच्या कामामुळे तुम्हाला निवडून दिलेलं आहे, काय सांगतात? नमस्कार, मी नगरसेविका फुलारे. गेले मी 10 वर्ष नगरसेविका असल्या कारण 3ऱ्यांदा मला जे लोकांनी जे मला संधी दिली, माझ्या नागरिकांनी जे माझ्या वार्डातले जे आमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते म्हणा, महिला म्हणा, ज्या लाडक्या बहिणी म्हणा, जे युवक म्हणा, अनेक माध्यमातून जे माझे जे कामाची पावती ज्या लोकांनी मला मी आजपर्यंत 10 वर्ष जे काम केले ते कार्याची पावती मला आज या निवडणुकीमध्ये दिसून आली. आणि माझ्या जनतेसाठी जे काय मी अजून माझ्यापासून जेवढं करायचा प्रयत्न मी करायला बघेल. आपण बघतो की आपला राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये BJPच्या सत्ताधाऱ्यांमध्ये जे आमदार आपले देवेंद्र दादा आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण जे काय लोकांपर्यंत आम्ही जे आश्वासन घेऊन गेलो ते आश्वासन पूर्ण करून त्यांनी देणार. जो मुद्दा होता की पाण्याचा म्हणा, कचऱ्याचा म्हणा आणि IT पार्क म्हणा आणि विमानसेवा तर सध्या चालू झालेली आहे. आणि महिला लखपती जे होण्याची सुद्धा योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सोलापूरमध्ये महिलांसाठी दिलं आणि ते आम्ही अवश्य पूर्ण करणार. आणि लोकांनी जे आम्हाला एवढा मोठा कौल दिला आणि वार्डाच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत आपण सोडून देऊया. बिटूचा प्रश्न म्हणा ते पण मार्गी लावून देऊया. आणि जे चाळीचे घराचे म्हणा ते म्हणा, अनेक माध्यमातून जे विषय सोलापूर शहराचे जेवढ्या आमच्या हातनं होईल तेवढा आम्ही करायचा प्रयत्न करील. आणि नागरिकांना एकच आवाहन करायचं आहे की ज्या काही तुमच्या समस्याला अडचणी आहेत त्याला आपण आपल्या माझं ऑफिस असल्यासारख्या भावना अपार्टमेंट या ठिकाणी येऊन त्याने संपर्क साधा. जे प्रभागाचा जो विकास आहे तो आम्ही जास्तीत जास्त करून देतो. आणि या ठिकाणी ज्या जनतेने मला निवडून दिलं मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते.
पुन्हा एकदा मला तुमची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल जय श्रीराम. धन्यवाद ताई. ड्रेनेजची, पाण्याची आणि लाईटची कामं जवळजवळ पूर्ण झालेली आहेत. मला एक हात जोडून एक कोल्हापूर चाळीचा एक रहिवासी म्हणून एक विनंती आहे की एक 4 कॉम्प्युटर हे आपले जे छोटे छोटे हे जी बाळ आहेत ह्यांना जर पुढे आपल्याला जर शिक्षणाचं जर ह्यांना डेव्हलप करायचं असेल तर एक 4 कॉम्प्युटर आणि 1-2 शिक्षिका आणून तुमच्या हातामध्ये आता समाज मंदिर सुद्धा आहे. त्या समाज मंदिरमध्ये या आठवड्यातून कमीत कमी 1-2दा तरी ह्यांना एक IT नॉलेज, कॉम्प्युटरचं नॉलेज देण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.